राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतमोजणी होते। 893 वॉर्डमध्ये एकूण 15,931 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, जळगाव, जालना, अकोला, पनवेल, मीरा भाईंदर, धुळे, पिंपरी चिंचवडसह एकूण 23 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता। लातूरमध्ये काँग्रेसला तर परभणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक हाती सत्ता मिळाली आहे। महानगरपालिका निवडणुकीतील विजयाबद्दल मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत होता। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं। यावेळी भाजपचे पंकजा मुंडे, आशिष शेलार, चित्रा वाघ, मंगलप्रभात लोढा यांसह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपने पुन्हा इतिहास रचला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 20 जानेवारीला पक्षाला नवं नेतृत्व मिळणार आहे। सध्याचे कार्याध्यक्ष नितीन नवीन यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी या निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलाय। या कार्यक्रमानुसार 19 जानेवारीला दुपारी 2 ते 4 या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जातील। 20 जानेवारीला मतमोजणी होऊन नूतन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल। 45 वर्षीय नितीन नवीन हे बिहारमधील बांकीपूरचे 5 वेळा आमदार राहिले असून ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरू शकतात। जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 14 डिसेंबर रोजी त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। 2026 वर्षाची सुरुवात जागतिक तणावाने झाली आहे। इराणमधील अंतर्गत बंडाळी आणि अमेरिकेची वाढती लष्करी हालचाल यामुळे मध्य पूर्वेत महायुद्धाची चिन्ह दिसतायत। इराणने सुरक्षेच्या कारणास्तव आपली हवाई सीमा पूर्णपणे बंद केली आहे, तर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून USS अब्राहम लिंकन ही अण्वस्त्रसज्ज युद्धनौका तैनात केली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचा दावा केला असला तरी अमेरिकेचे लष्करी पाऊल अधिक आक्रमक दिसते। या संघर्षाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतात महागाई वाढू शकते, तसेच इराणमध्ये राहणाऱ्या हजारो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून केंद्र सरकारने त्यांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। पुढचे 48 तास जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हताश झालेल्या लष्कर-ए-तैयबाच्या डेप्युटी चीफ सैफुल्ला कसुरी याने भारताला पुन्हा सागरी मार्गाने हल्ल्याची धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या मुरिदके येथे बोलताना कसुरीने 2026 मध्ये समुद्रावर आमचं वर्चस्व असेल असे प्रक्षोभक विधान केले। भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर लष्कर आपल्या वॉटर फोर्सद्वारे मुंबईतील 26/11 सारखा कट रचण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्करचे शेकडो प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने सागरी सीमांवर कडक गस्त वाढवत हाय अलर्ट जारी केला आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे शुक्रवारी भारतीय रुपया 50 पैशांनी घसरून 90.84 वर बंद झाला। ही गेल्या 2 महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे। जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकेतील उत्पादक क्षेत्रातील सकारात्मक आकडेवारीमुळे डॉलर अधिक मजबूत झालाय। तसेच भारताची व्यापारी तूट वाढल्याने रुपयावर दबाव निर्माण झालाय। बाजार तज्ज्ञांच्या मते भारत अमेरिका व्यापार कराराबाबतची अनिश्चितता आणि भूराजकीय तणावामुळे रुपया नजीकच्या काळात 90.50 ते 91.25 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। दरम्यान गुरुवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे स्थानिक विदेशी मुद्रा बाजार बंद होता। डिजिटल पेमेंटच्या युगात घाईघाईत चुकीच्या UPI ID वर पैसे पाठवले जाण्याच्या घटना वाढल्यात। मात्र अशा वेळी घाबरून न जाता काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास पैसे परत मिळवता येतात। पैसे परत मिळवण्यासाठी सर्वात आधी संबंधित UPI ॲपच्या उदाहरणार्थ गुगल पे, फोन पेच्या ॲपसारख्या सपोर्ट सेक्शनमध्ये तक्रार नोंदवा। त्यानंतर आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर द्यावा। जर बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही तर
NPCIच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. शेवटचा पर्याय म्हणून RBIच्या बँकिंग लोकपालकडे दाद मागता येईल. 2026 मध्ये UPI व्यवहारांनी 15 अब्जांचा टप्पा ओलांडला असून यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे. तरीही मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी नाव नंबरची खात्री करणं हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. टाटा मोटर्सच्या बहुप्रतीक्षित सियारा SUVची डिलिव्हरी 15 जानेवारीपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. 16 डिसेंबर 2025 रोजी प्री बुकिंग करणाऱ्या पहिल्या 70,000 ग्राहकांना प्राधान्याने कार सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने आधी येईल त्यास प्राधान्य या तत्वावर डिलिव्हरी देण्याचं जाहीर केलं असून कोणत्याही विशिष्ट व्हेरियंटला झुकतं माप दिलं जाणार नाहीये. सियाराची सुरुवातीची किंमत 11.49 लाख ते 18.49 लाख रुपये एक्स शोरूम दरम्यान आहे. यात स्मार्ट प्लस, प्युअर ॲडव्हेंचर आणि अनप्लिश्ड असे 4 ट्रिम लेवल उपलब्ध आहेत. टॉप मॉडेलमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप आणि लेवल 2 ADAS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सध्या या गाडीचा वेटिंग पिरियड साधारण 1 ते 2 महिने असून ही SUV हुंडाई क्रेटा आणि किया सेल्टॉसला तगडी झुंज देणार आहे. नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या अनेकांसाठी घर खरेदी करायचं की भाड्याने राहायचं हा मोठा प्रश्न असतो. याचं सोपं उत्तर तुमच्या खिशावर पडणाऱ्या ओझ्यावर अवलंबून आहे. जर तुमच्या घराचा मासिक हफ्ता म्हणजेच EMI हा घराच्या भाड्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर सध्या भाड्याने राहणंच अधिक शहाणपणाचं ठरतं. कारण भाड्याने राहिल्यामुळे तुमचे दरमहा पैसे वाचतात, जे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. मुंबई किंवा बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरात घरांच्या किमती खूप जास्त असल्याने तिथे भाड्याने राहणं फायद्याचं ठरतं. या उलट छोट्या शहरात घराचं भाडं आणि EMI यात फारसा फरक नसतो. त्यामुळे अशा ठिकाणी स्वतःचं घर घेणं अधिक सोयीचं असतं. जर तुम्ही एखाद्या शहरात 10 वर्षापेक्षा जास्त काळ राहणार असाल आणि तुमचा EMI घराच्या भाड्याच्या आसपास असेल तरच घर खरेदीचा निर्णय घेणं योग्य ठरतं. अन्यथा घाईघाईत कर्ज घेण्यापेक्षा भाड्याने राहून पैशांची बचत करणं हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या लग्नाच्या अफवांनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ताज्या चर्चांनुसार हे दोन्ही कलाकार येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सन ऑफ सरदार 2च्या प्रीमियर दरम्यान दोघांची जवळीक पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मृणालने धनुष केवळ चांगला मित्र असल्याचं सांगत अफवा फेटाळल्या होत्या. मात्र आता एका विश्वासार्ह सूत्रानुसार हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच अधिकृत घोषणा करू शकतात. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये. तरीही चाहत्यांमध्ये या पॉवर कपलबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्या 2 सामन्यातून वगळल्याने अनुभवी फिरकीपटू अश्विनने संताप व्यक्त केलाय. राजकोटमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई झाल्यानंतर अश्विनने संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर सडकून टीका केली. अश्विन म्हणाला की अर्शदीपने नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो सन्मानाने संघात येण्यास पात्र आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली त्याला बाहेर बसवून त्याच्या आत्मविश्वासाशी खेळलं जात आहे. अर्शदीपचा वनडे रेकॉर्ड दमदार असतानाही त्याला संधी न मिळाल्याने अश्विनने आश्चर्य व्यक्त करत गोलंदाजांवरच नेहमी अन्याय का होतो असा सवाल विचारलाय.